Epithelial tissue, here it is the two type. First one असणार आहे simple epithelial tissue. What about the simple epithelial tissue? The simple epithelial, it is made up of single layer of cell. It is used in diffusion, osmosis, filtration, secretion and absorption. Okay, that's why what? जर तुम्हाला विचारलं की सिंपल इपिथेलियल टिश्यू का असणार, तर सिंपल इपिथेलियल टिश्यू मध्ये तुम्हाला दिसतंय बघा या ठिकाणी काय असणार आहे, हिअर इट इज द सिंगल लेअर ऑफ द सेल्स. ओके, बघा या ठिकाणी डायग्राम मध्ये काय दिसतं आहे, सिंगल लेअर ऑफ द सेल. आणि या इपिथेलियल टिश्यूचं, सिंपल इपिथेलियल टिश्यूचं फंक्शन काय आहे, डिफ्युजन करणे, ऑस्मोसिस करणे, फिल्ट्रेशन करणे, सिक्रेशन करणे आणि काय करणे, ॲब्झॉर्प्शन. ओके, आता डिफ्युजन मीन्स व्हॉट, डिफ्युजन नथिंग बट मीन्स व्हॉट, ट्रान्सफर ऑफ सोल्यूट मॉलिक्यूल फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू दे लोअर कॉन्सन्ट्रेशन. बरं, म्हणजे जे सोल्यूट मॉलिक्यूल असणार आहे ते सोल्यूट मॉलिक्यूल हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जाणार, त्याला म्हणणार आपण डिफ्युजन. कशाच्या मदतीने होणार, सिंपल इपिथेलियल सेलच्या मदतीने. त्यानंतर ऑस्मोसिस, ऑस्मोसिस मीन्स व्हॉट, ट्रान्सफर ऑफ सोल्वंट मॉलिक्यूल. ऑस्मोसिस मीन्स व्हॉट, ट्रान्सफर ऑफ सोल्वंट मॉलिक्यूल. त्यानंतर काय, फिल्ट्रेशन. किडनीचा रोल काय बघा, फिल्ट्रेशन करणे. किडनीचा रोल काय आहे, फिल्ट्रेशन करणे. बरोबर, हे फंक्शन सुद्धा कोणाचं आहे, सिंपल इपिथेलियल टिश्यूचं. त्यानंतर काय आहे, सिक्रेशन. बरोबर, आपल्या स्टमक मध्ये गॅस्ट्रिक ऍसिड, बरोबर आहे ना, त्या ठिकाणी ऍसिड तयार होतं, मग हे सुद्धा काम कोणाचं असणार आहे, सिंपल इपिथेलियलचं. अँड देन व्हॉट, ॲब्झॉर्प्शन. आपण जेही खाल्लेलं आहे ते आपल्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये, आपल्या लहान आतड्यामध्ये काय होतं, ॲब्झॉर्ब होतं. बरोबर, म्हणजे मग या ठिकाणी सिंपल इपिथेलियल टिश्यूचं काम काय आहे, डिफ्युजन, osmosis, secretion, filtration and what, it is the absorption. Those are the function of simple epithelial tissue. Then what, the simple epithelial tissue, the cells rest on basement membrane. Obviously बघा काय असणार आहे, ही असणार तुमची सिंपल इपिथेलियल सेल. सिंपल इपिथेलियल सेल काय आहे, सिंगल लेयर. सिंपल इपिथेलियल सेल काय आहे, here it is the single layer and which are present on what, basement membrane. Which are present on what, here it is the basement membrane. Then what, कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. मग जसं आपण सिंपल इपिथेलियल टिश्यू मध्ये बघितलं होतं की सिंगल लेअर ऑफ सेल होतं, बरोबर आहे. परंतु जर कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू मधलं, तर कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू मध्ये काय आहे, 2 or more layer of the cell. आणि तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतंय बघा काय आहे, इट इज द नंबर ऑफ लेयर ऑफ सेल. इट इज द नंबर ऑफ लेयर ऑफ सेल. दॅट इज द कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. दॅट इज द कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. देन व्हॉट, सिंपल इपिथेलियल टिश्यू ऑल्सो कॅन बी क्लासिफाईड इंटू डिफरंट टाईप. म्हणजे सिंपल इपिथेलियल टिश्यू असणार आहे यांचे सुद्धा काय वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स आहे. कोणते टाईप्स आहे बघा, स्क्वॅमस इपिथेलियल, क्युबॉइडल इपिथेलियल, कॉलुमनर इपिथेलियल, सिलिएटेड इपिथेलियल, ग्लँड्युलर इपिथेलियल, देन व्हॉट, सेन्सरी. ओके, हे सगळे जे टाइप्स आहे, सब टाइप्स कोणाचे आहे, सिंपल इपिथेलियल टिश्यू. ओके, दॅट्स वाय सिंपल इपिथेलियल कॅन बी क्लासिफाईड इनटू स्क्वॅमस, क्युबॉइडल. बघा स्ट्रक्चर बघा, शेप बघा, सगळ्यांचा कसा आहे, डिफरंट आहे. स्क्वॅमस, क्युबॉइडल, कॉलुमनर, सिलिएटेड अँड देन व्हॉट, glandular. Okay, out of this first one, here it is the squamous epithelial cell. Okay, what, squamous epithelial cell. What is the location of squamous epithelial cell? Squamous epithelial cell चं जर लोकेशन बघितलं किंवा फाउंड बघितलं तर कुठे फाउंड असणार आहे, इट इज फाउंड इन पेरिटोनियम ऑफ द सिलोम. बरोबर आहे, आपल्या स्टमक मध्ये, आपल्या पेरिटोनियम मध्ये, बरोबर आहे, आपल्या स्टमकची जी कॅव्हिटी असणार, पेरिटोनियमची जी कॅव्हिटी असणार आहे त्यामध्ये जे सिलोम असणार आहे, बरोबर आहे. आणि इंडोथिलियम, इंडोथिलियम म्हणजे काय, लाइनिंग ऑफ ब्लड वेसल्स. आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, बरोबर आहे, आपल्या ज्या ब्लड वेसल्स आहे त्या ब्लड वेसल्स मध्ये, त्या इंडोथिलियम मध्ये कोणते टिश्यू असणार आहे, स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू. ओके, दॅट्स वाय स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू फाउंड इन पेरिटोनियम ऑफ सिलोम अँड लाइनिंग ऑफ ब्लड वेसल. लाइनिंग ऑफ ब्लड वेसल. देन कॅरेक्टर, जर सिंपल इपिथेलियल टिश्यूचे कॅरेक्टर्स बघितलं तर बघा, सिंपल इपिथेलियल टिश्यू सिंगल लेअर मध्ये आहे. त्यानंतर शेप बघा, हिअर इट इज द पॉलिगोनल इन शेप, थिन असणार, डिलिकेट असणार आणि फ्लॅट असणार. ओके, दॅट्स वाय व्हॉट इज द कॅरेक्टर ऑफ सिंपल इपिथेलियल, स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू. स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू पॉलिगोनल इन शेप, थिन, delicate and flat. Then what, the nucleus is centrally placed. Nucleus is centrally placed. जे स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू असणार आहे त्यांचा जो न्यूक्लियस असणार आहे तो सेंटरला असणार, म्हणजे सेंट्रिक न्यूक्लियस. मीन्स व्हॉट, सेंट्रिक न्यूक्लियस. देन व्हॉट, हिअर इट इज द सेल.
appear like a flat tiles. ओके, जर तुम्ही सेल बघितल्या तर कशा दिसणार आहे? फ्लॅट टाइल्स सारख्या, बरोबर, ज्या फरशा असणार आहे, ज्या टाइल्स असणार आहेत तशा दिसणार आहे. द सेल्स appears like a flat tiles when viewed from above. Thus tissue is also called as the pavement epithelium. बरोबर आहे ना, फ्लॅट टाइल्स सारख्या दिसतात, जर वरून बघितलं तर फ्लॅट टाइल्स सारख्या दिसणार, त्यामुळे त्याला म्हणणार आपण pavement epithelium. ओके, देन व्हॉट? The filtration and diffusion of material, it is the function of squamous epithelial cell. जे squamous epithelial cell आहे त्या squamous epithelial cell चं फंक्शन काय आहे? फिल्ट्रेशन अँड डिफ्युजन. Therefore what is the squamous epithelium? Squamous epithelium अगोदर लोकेशन कुठे असणार आहे? मग पेरिटोनियम ऑफ सिलोम अँड व्हॉट, हिअर इट इज द इनर लाइनिंग ऑफ ब्लड वेसल, नथिंग बट मीन्स व्हॉट? इंडोथेलियम. त्यानंतर यांचे कॅरेक्टर्स काय बघा? पॉलिगोनल शेप असणार आहे, थिन आहे, डेलिकेट आहे आणि कसे असणार आहे? फ्लॅट असणार आहे. न्यूक्लियस जो असणार तो न्यूक्लियस कुठे असणार आहे? सेंट्रलला. ओके, देन व्हॉट? हिअर लुक लाईक अ फ्लॅट टाइल्स. ओके, जर वरच्या साईडने बघितलं तर फ्लॅट टाइल्स सारख्या दिसणार, त्याला म्हणणार आपण pavement epithelium. बरोबर, स्क्वॅमस इपिथेलियमचं फंक्शन काय? फिल्ट्रेशन अँड डिफ्युजन. बरोबर, फिल्ट्रेशन अँड डिफ्युजन. देन व्हॉट? Next one, here it is the cuboidal epithelium. Next one what? It is the cuboidal epithelium. What is the location of cuboidal epithelium? Cuboidal epithelium चं लोकेशन जर बघितलं तर कुठे फाउंड होणार आहे? It is found in thyroid gland and kidney. It is very important. तुम्हाला प्रत्येक टिश्यूचे त्या ठिकाणी लोकेशन विचारला जाणार की स्क्वॅमस इपिथेलियम सेल कुठे, बरोबर आहे? क्युबायडल कुठे, ग्लँड्युलर कुठे, तुम्हाला माहित पाहिजे. मग कुठे असणार क्युबायडल? It is present in thyroid glands and kidney. Then what about their character? These are the cube shape. Okay, what? जसं आपण स्क्वॅमस बघितलं होतं, स्क्वॅमस कसे होता? फ्लॅट टाइल्स सारख्या होतात. तशाच या ठिकाणी क्युबायडल जे असणार आहे, क्युबायडल कसे असणार आहे? क्यूब शेप असणार. देन व्हॉट? न्यूक्लियस सेंट्रली प्लेस राउंड स्फेरिकल न्यूक्लियस. ओके, व्हॉट? सेंट्रली प्लेस round nucleus or the spherical nucleus. Then what? They play important role in absorption and secretion. जसं आपण स्क्वॅमस इपिथेलियमचं बघितलं होतं, काय आहे? फिल्ट्रेशन अँड डिफ्युजन. बरोबर आहे ना, तसं या ठिकाणी क्युबायडलचा काय रोल आहे? ॲब्झॉर्प्शन अँड सिक्रेशन. देन व्हॉट? नेक्स्ट वन, कॉलमनार इपिथेलियल टिश्यू. ओके, व्हॉट? कॉलमनार इपिथेलियल टिश्यू. कॉलमनार इपिथेलियल मेक्स इनर लाइनिंग ऑफ स्टमक, इंटेस्टाइन अँड अदर इंटरनल ऑर्गन. ओके, तुम्हाला सगळं लक्षात ठेवायचं आहे की स्क्वॅमस इपिथेलियल कुठे असणार, क्युबायडल इपिथेलियल कुठे असणार, कॉलमनार कुठे असणार. मग कॉलमनार कुठे बघा? इट इज प्रेझेंट इन इनर लाइनिंग ऑफ स्टमक, इंटेस्टाइन अँड इंटरनल ऑर्गन. बरोबर, इंटेस्टाइन, स्टमक आणि बाकीच्या इंटरनल ऑर्गनमध्ये कोणते टिश्यू असणार आहेत? कॉलमनार इपिथेलियल टिश्यू. Then what about the shape? What about the character? The cells, columnar epithelial tissue are tall and pillar-like. Okay, what? Here it is the tall and pillar-like. Okay, या tall असणार आहे आणि pillar-like असणार, मग खंब्यासारख्या असणार आहे, कॉलम सारख्या असणार आहे. बरोबर, आपण म्हणतो ना घराचा जो खंबा आहे त्याला आपण कॉलम म्हणतो. मग कॉलमनार कशा जातात? कॉलम सारख्या आहे, pillar-like आहे. बरोबर, इट इज द टॉल अँड columnar or the pillar like. Okay, what? Then it is the present on basement membrane. बरोबर, आणि त्याचा जो बेस असणार तो कुठे प्रेझेंट आहे? बेसमेंट मेम्ब्रेन वर असणार. ओके, that presents on what? Basement membrane. Then what? Nucleus is oval or elliptical near the basal end. बरोबर, आतापर्यंत आपण स्क्वॅमस बघितला आणि क्युबायडल बघितला, त्यांचा जो न्यूक्लियस होता तो होता सेंटरला. स्क्वॅमस आणि क्युबायडलचा न्यूक्लियस कुठे होता? सेंटरला. परंतु या ठिकाणी कॉलमनार इपिथेलियल जो आहे त्याचा जो न्यूक्लियस आहे तो कुठे आहे? बेसला आहे. कुठे आहे? बेसला, म्हणजे शेवटी, एंडला. इट इज प्रेझेंट ॲट द बेसल एंड. देन व्हॉट? कॉलमनार इपिथेलियल इट इज ऑल्सो क्लासिफाईड इंटू टू टाइप. बरोबर, परत आता हा जो कॉलमनार आहे, कॉलमनार परत दोन टाइप मध्ये क्लासिफाईड होणार आहे, सिलिएटेड कॉलमनार अँड नॉन सिलिएटेड कॉलमनार. मग सिलिया आपण ऑलरेडी बघितलंय. सिलिया म्हणजे एअर लाईक स्ट्रक्चर. सिलिया मीन्स व्हॉट? एअर लाईक स्ट्रक्चर. मग तुम्हाला दिसतंय बघा या ठिकाणी एअर सारखं स्ट्रक्चर, त्याला असणार आहे सिलिएटेड इपिथेलियम. मीन्स व्हॉट? इट इज द एअर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन द टिश्यू, इपिथेलियल टिश्यू, दॅट इट इज द सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू. आणि सेकंड वन काय असणार आहे? नॉन सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू. देन व्हॉट? सिलिएटेड इपिथेलियल कुठे असणार? मग बघा, सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू इट इज फाउंड इन अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. ओके, आपली जी श्वास नलिका असणार आहे, आपली जी श्वसन संस्था असणार आहे, बरोबर आहे, त्या श्वास नलिकेमध्ये, श्वास नलिकाचा जो अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे तिथे काय असणार आहे? सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू. त्यानंतर काय असणार आहे? फॅलोपियन ट्यूब्स ऑफ वर्टिब्रेट्स. काय? फॅलोपियन ट्यूब्स ऑफ वर्टिब्रेट. बरोबर, जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट असणार आहे
त्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये एक फॅलोपियन ट्यूब असते, बरोबर आहे ना, तिला आपण म्हणतो गर्भनलिका. तिला काय म्हणतो आपण? गर्भनलिका. त्या गर्भनलिकेमध्ये सुद्धा कोणते टिश्यू असणार आहे? सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू. ओके, दॅट्स व्हाय इट इज फाउंड इन व्हॉट? अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. म्हणजे जेही तुमचे फॉरेन पार्टिकल बॉडीच्या आतमध्ये जाणार आहे, श्वसन संस्थेमध्ये, त्या सिलियामध्ये ते काय होणार आहे? अटकले जाणार आहे, बरोबर. आणि तुमच्या फॅलोपियन ट्यूब मध्ये, बरोबर, सिलेटेड इपिथेलियल टिश्यू. त्यानंतर सिलेटेड इपिथेलियल कसे आहे? इट इज सिमिलर टू द कॉलमनार. कॉलमनार मीन्स व्हॉट? कॉलम लाईक, बरोबर. कॉलमनार मीन्स व्हॉट? कॉलम लाईक और द pillar like. Okay, it is look like a pillar like. Okay, just same. Ciliated epithelial cell, it is the pillar like structure and those are present on what? Basal end, बरोबर. बेसला असणार आहे. याचा जो न्यूक्लियस असणार तो कुठे असणार आहे? बेसला असणार आहे. बेसमेंट मेम्ब्रेन वर काय असणार आहे? हे प्रेझेंट असणार आहे. कोणते? सिलेटेड इपिथेलियल सेल्स. ओके, देन what is the cilia? Cilia nothing but means what? The anterior free end show the presence of large number of thin protoplasmic extension. It is called as the cilia. आता आपण cilia आतापर्यंत बघितलं आपण हेअर लाईक स्ट्रक्चर. हेअर लाईक स्ट्रक्चर म्हणजे काय? आपल्या हेअर सारखे स्मॉल असणार, परंतु याचं प्रॉपर वर्डिंग काय होणार आहे बघा? इट शो प्रेझेन्स ऑफ लार्ज नंबर ऑफ थिन प्रोटोप्लाझ्मिक एक्सटेन्शन, बरोबर आहे. जे लार्ज नंबर ऑफ प्रोटोप्लाझ्मिक थिन एक्सटेन्शन असणार आहे त्याला म्हणणार आहे आपण सिलिया. त्याला काय म्हणणार आपण? सिलिया. ओके, देन व्हॉट? न्यूक्लियस इज ओव्हल अँड प्लेस ॲट द बेसल एंड. हे पण आपण ऑलरेडी बघितलं. याचा जो न्यूक्लियस आहे तो कुठे असणार आहे? एंडला असणार आहे, बेसल मेम्ब्रेनला असणार. देन व्हॉट इज द फंक्शन ऑफ सिलिया? सिलिया आर कॅपेबल ऑफ व्हायब्रेटरी मुवमेंट्स. ओके, याचं व्हायब्रेशन होणार आहे आणि व्हायब्रेटरी मुवमेंट्समध्ये काय होणार आहे? जे फॉरेन पार्टिकल आपल्या नाकामध्ये जाणार आहे ते फॉरेन पार्टिकल काय होणार आहे? रिमूव्ह होणार आहे. तर फॉरेन पार्टिकल या ठिकाणी अडकले जाणार आहे. त्यानंतर सिलिया हेल्प इन मुवमेंट्स ऑफ नॉन मोटाईल ओव्हम, बरोबर. जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट आहे, जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, त्यामुळे जी गर्भनलिका आहे त्या गर्भनलिकेमध्ये जो फिमेल गॅमेट ओव्हम आहे तो कसा असतो? नॉन मोटाईल. मग त्याला मोटाईल करण्याचं काम, तिथे हालचाल करण्याचं काम कोणाचं असणार आहे? या सिलेटेड इपिथेलियल टिश्यूचं. कुठे? तर फॅलोपियन ट्यूब मध्ये, बरोबर आहे. इथपर्यंत काही अडचण आहे? सिलेटेड कॉलमनार इपिथेलियल टिश्यू. The next point here it is the non-ciliated columnar epithelium. What is meant by non-ciliated? The cells are without cilia. Okay, obviously या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं आहे की हा जो टिश्यूचा सरफेस आहे, बरोबर आहे, या सरफेसवर कोणत्याही प्रकारच्या सिलिया नसणार. ओके, व्हॉट? विदाउट सिलिया. विदाउट सिलिया ॲट देअर anterior free end and hence it is called as the non-ciliated columnar epithelial tissue, बरोबर. ह्या ज्या columnar epithelial tissue असणार आहे यांच्या anterior end ला, बरोबर आहे, कोणत्याही प्रकारच्या सिलिया नसणार. विदाउट सिलिया. दॅट्स व्हाय व्हॉट? इट इज द non-ciliated columnar epithelial tissue. Then what? The columnar cell at their apical region show presence of finger-like protoplasmic projections. Okay, या ठिकाणी नॉन सिलेटेड कॉलमनार सेल जे असणार आहे तिथे काय बघा? देअर अपायकल रिजन शो प्रेझेन्स ऑफ फिंगर लाईक प्रोटोप्लाझ्मिक प्रोजेक्शन. व्हॉट? इट इज द finger like protoplasmic projection. Okay, that time this finger like protoplasmic projection it is called as the microvilli. Okay, what? It is called as the microvilli. बऱ्याच वेळेस तुम्हाला विचारलं आता what is the meaning of microvilli? मग microvilli nothing but means what? ज्या non ciliated epithelium columnar tissue असणार आहे, बरोबर आहे ना, त्यामध्ये काय? फिंगर लाईक प्रोजेक्शन. त्या फिंगर लाईक प्रोजेक्शनला आपण काय म्हणणार आहे? व्हॉट? हिअर इट इज कॉल्ड ॲज द मायक्रोविलाय. देन व्हॉट? नेक्स्ट वन टॉपिक और द नेक्स्ट वन टाइप ऑफ इपिथेलियल टिश्यू, हिअर इट इज कॉल्ड ॲज द ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू. ओके, व्हॉट इज द नेक्स्ट टाइप? हिअर इज द ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू किंवा ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू कुठे प्रेझेंट असणार? मग व्हॉट इज द ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू? द स्पेशलाइज्ड epithelial cell capable of synthesize substance like enzymes, hormone, sweat oil etc. from the glandular epithelium. या ज्या glandular epithelium cell असणार आहे किंवा या ज्या glandular epithelial tissue असणार आहे या टिश्यू या ठिकाणी काय सिंथेसाइज करणार आहे? they are synthesize the substance. ओके, कोणते सबस्टन्स? फॉर एक्झाम्पल एन्झाइम्स, फॉर एक्झाम्पल हॉर्मोन्स, फॉर एक्झाम्पल स्वेट ऑइल, बरोबर. त्यामुळे जर तुम्हाला विचारलं की आपल्या बॉडीमध्ये हॉर्मोन, स्वेट, बरोबर आहे, जो घाम वगैरे असणार आहे
आपल्या बॉडी सरफेसवर जे ऑइल वगैरे असणार आहे ना, जे हॉर्मोन्स असणार आहे, या कोणत्या प्रकारचे टिश्यू सिक्रेट करणार आहे? कोणत्या प्रकारचे टिश्यू सिक्रेट करणार आहे? ग्लँड्युलर एपिथेलियल टिश्यू. Okay, like that. Here it is the what? Here it is also oils or the sweats which are secret from what? Like that gland. बरोबर, sweat gland असणार आहे किंवा oil gland असणार आहे. बरोबर, कुठून सिक्रेट होणार आहे? Here it is the secreted from glandular epithelial tissue. Then what? These hormones, then oils, then sweats, these secretions are carried into the duct or the tubes on the surface or into the blood. बरोबर, मग या ठिकाणी याचं सिक्रेशन तयार होणार आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा काय असणार आहे? स्वेट ग्लँड्स और द ऑइल ग्लँड्स. बरोबर, या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला? स्वेट ग्लँड और ऑइल ग्लँड. मग स्वेट ग्लँड मध्ये स्वेट तयार होणार आहे, ऑइल ग्लँड मध्ये ऑइल सिक्रेट होणार आहे. बरोबर, आणि हे जे सिक्रेशन आहे हे सिक्रेशन या डक्टच्या मदतीने कुठे येणार आहे? सेलच्या सरफेसवर येणार आहे. बरोबर, हे जे सिक्रेशन आहे डक्टच्या मदतीने कुठे येणार आहे? सेल सरफेसवर होणार आहे. किंवा मग हे जे सिक्रेशन आहे, हे जे एन्झाइम्स हॉर्मोन्स असणार आहे डायरेक्टली ओपन होणार आहे. कुठे जाणार आहे? ब्लड मध्ये. एक तर स्किनच्या सरफेसवर येणार आहे किंवा मग कुठे इंटर होणार आहे? दोज आर इंटर इनसाइड द ब्लड. Therefore, the structure formed by such specialized epithelial cell, it is commonly called as the gland. Okay, मग बऱ्याच वेळेस तुम्हाला विचारलं तर what is mean by glands? Glands nothing but means what? The structure formed by such a specialized epithelial cell. या epithelial tissue मुळे एक स्पेशलाइज स्ट्रक्चर तयार होणार आहे आणि हे जे स्पेशलाइज स्ट्रक्चर असणार आहे epithelial टिश्यूचा, that time what? It is called as the glands. Then what? Two type of glands which are present in our body. आपल्या बॉडीमध्ये मग दोन प्रकारच्या ग्लँड्स असणार आहे. एक असणार आहे एंडोक्राइन ग्लँड अँड सेकंड वन व्हॉट? एक्झोक्राइन ग्लँड. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर, तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारलं जातं की आपल्या बॉडीमध्ये दोन ग्लँड्स कोणत्या? मग एक ग्लँड असणार आहे एक्झोक्राइन ग्लँड आणि सेकंड ग्लँड असणार आहे एंडोक्राइन ग्लँड. ओके, therefore what? Here it is the two type of the glands, endocrine glands and second one exocrine glands. Okay, therefore what? First one, endocrine gland. What is the meaning of endocrine gland? Endo means what? Within, and crine means what? Secretion. That's why endocrine glands are within the secretion, pour their secretion directly into the ब्लड स्ट्रीम. बरोबर आहे. जे एंडोक्राइन ग्लँड असणार आहे या एंडोक्राइन ग्लँड मध्ये डक्ट नसणार, विदाउट डक्ट आहे. एंडोक्राइन ग्लँड म्हणजे काय? द ग्लँड्स विच आर विदाउट डक्ट. बरोबर, यांना कोणत्याही प्रकारचा डक्ट नसणार, कोणत्याही प्रकारची नळी नसणार. त्यामुळे यामध्ये जे सिक्रेशन होणार आहे सिक्रेशन डायरेक्टली पोअर होणार आहे. द सिक्रेशन विच आर डायरेक्टली पोअर इनसाइड द blood stream. Okay, the secretion which are pour inside the blood stream. Okay, that's why such glands are the lack of duct. Such gland lack of duct and thus it is called as the ductless gland. त्यामुळे एंडोक्राइन ग्लँड जे असणार आहे त्या एंडोक्राइन ग्लँडला कोणत्याही प्रकारचा डक्ट नसणार. त्यामुळे त्या ग्लँडला म्हणणार आपण डक्टलेस ग्लँड. एंडोक्राइन ग्लँडला म्हणणार आपण डक्टलेस ग्लँड. Therefore, such endocrine glands are the ductless gland, and then secretion of endocrine gland are called as the hormones. It is very 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 important. endocrine glands मध्ये जे केमिकल्स तयार होणार आहे, endocrine glands मध्ये जे सिक्रेशन तयार होणार आहे त्या सिक्रेशनला, त्या केमिकल्सला आपण म्हणणार आहे हॉर्मोन्स. मग हॉर्मोन्स विच आर सिक्रेटेड बाय एंडोक्राइन ग्लँड. मग जर तुम्हाला विचारलं की हॉर्मोन्स कोण सिक्रेट करणार, मग हॉर्मोन कोण सिक्रेट करणार आहे? एंडोक्राइन ग्लँड. हॉर्मोन्स विच आर सिक्रेटेड बाय द एंडोक्राइन ग्लँड. दॅट्स व्हाय व्हॉट हियर इट इज द ऑल द टाइप ऑफ एंडोक्राइन ग्लँड्स विच आर प्रेझेंट इन आवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये या सगळ्या प्रकारचे एंडोक्राइन ग्लँड. मग बघा हियर इट इज द पिट्युटरी ग्लँड्स. ओके, देन व्हॉट? थायरॉइड अँड पॅराथायरॉइड ग्लँड. बरोबर, या ठिकाणी आपले थायरॉइड आणि पॅराथायरॉइड ग्लँड असणार आहे. त्यानंतर काय असणार आहे? टेस्टिस इन मेल. बरोबर, जे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काय असणार आहे? टेस्टिस आहे. बरोबर, ते सुद्धा काय आहे? एंडोक्राइन ग्लँड. देन व्हॉट? ओव्हरीज इन द फिमेल. जर फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट असली तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये काय आहे? ओव्हरी आहे. ओव्हरी सुद्धा काय आहे? एंडोक्राइन ग्लँड. देन व्हॉट? आयसलेट्स ऑफ लँगरहॉर्न ऑफ पॅन्क्रिया. बरोबर, आपल्या या ठिकाणी बघा पित्ताशय असतं, पॅन्क्रिया असतो. तर पॅन्क्रियामधले कोणते टाईप असणार आहे? आयसलेट्स ऑफ लँगरहॉर्न्स. कोणती ग्लँड आहे? एंडोक्राइन ग्लँड. त्यानंतर ॲड्रेनल ग्लँड. ॲड्रेनल ग्लँड जे असणार आपल्या किडनीच्या वर असणार. बघा, ही असणार आहे आपली किडनी. बरोबर, आणि किडनीच्या वर ही जी ग्लँड्स आहे या ग्लँड्सला म्हणणार आपण ॲड्रेनल ग्लँड. त्यामुळे तुम्हाला जर विचारलं की व्हॉट इज द टाइप्स ऑफ एंडोक्राइन ग्लँड्स, मग काय सांगणार तुम्ही? पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड अँड पॅराथायरॉइड ग्लँड, टेस्टिस इन मेल, ovaries in female, islets of Langerhans and adrenal glands. Therefore, those are hormones are secreted by the
दॅट टाईप ऑफ एंडोक्राइन ग्लँड. हे सगळे एंडोक्राइन ग्लँड काय सिक्रेट करणार आहे, हॉर्मोन सिक्रेट करणार आहे. देन एक्झोक्राइन ग्लँड है ना. आपण टाईप बघतो आहे ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू. ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू मध्ये आपण दोन टाईपच्या ग्लँड्स बघतोय. एक बघितलं आपण एंडोक्राइन ग्लँड, दुसरे असणार आहे एक्झोक्राइन ग्लँड. एंडोक्राइन ग्लँड म्हणजे डक्टलेस ग्लँड्स ओके विदिन द सिक्रेशन, आणि एक्झोक्राइन ग्लँड मीन्स व्हॉट, इट इज डिराइव्ड फ्रॉम वर्ड एक्झो. एक्झो म्हणजे आउटसाइड आणि क्राइन मीन्स व्हॉट, सिक्रेशन ओके. दॅट्स वाय आउटसाइड सिक्रेशन म्हणजे याचं जे सिक्रेशन एका ठिकाणी तयार होणार आणि ते रिलीज होणार आहे दुसऱ्या ठिकाणी ओके. That's why what here it is the outside secretion or glands with the duct. म्हणजे मग आता एक्झोक्राइन ग्लँड जे असणार आहे ते एक्झोक्राइन ग्लँड मध्ये काय असणार आहे, डक्ट असणार आहे. एक्झोक्राइन ग्लँड मध्ये काय असणार आहे, डक्ट असणार. बघा अशा प्रकारे एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, नळीसारखं स्ट्रक्चर आहे. म्हणजे एंडोक्राइन ग्लँड जर तुम्ही डक्टलेस ग्लँड म्हणताय तर एक्झोक्राइन ग्लँडला म्हणणार तुम्ही डक्ट ग्लँड. एक्झोक्राइन ग्लँडला म्हणणार तुम्ही डक्ट ग्लँड ओके. दॅट्स व्हाय व्हॉट हियर इट इज द डिफरंट टाइप्स ऑफ द डक्ट विच आर प्रेझेंट इन आवर बॉडी. बरोबर, आपल्या बॉडीमध्ये हे जे ग्लँड्युलर टिश्यू आहे त्यामध्ये एक्झोक्राइन ग्लँड्सला काय असणार आहे, डक्ट असणार. एक्झोक्राइन ग्लँड्सला काय असणार आहे, डक्ट असणार. दॅट्स वाय their secretion is carried by means of duct or tube to the site of action. म्हणजे या ठिकाणी हे जे सिक्रेशन तयार होणार आहे, हे जे हॉर्मोन्स वगैरे तयार होणार आहे, हॉर्मोन्स एका ठिकाणी तयार होणार आहे आणि दुसऱ्या ठिकाणी काय होणार आहे, रिलीज होणार आहे. फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ते कशाचा वापर करणार आहे, डक्टचा वापर करणार आहे. कशाचा वापर करणार आहे, डक्ट ओके. दॅट्स एक्झोक्राइन ग्लँड्स विथ इन द डक्ट ग्लँड. मग एक्झोक्राइन ग्लँड्स मध्ये बघा एक्झाम्पल काय काय आहे, टीयर ग्लँड्स बरोबर आहे, अश्रू ग्रंथी. टीयर ग्लँड्स म्हणजे काय, अश्रू ग्रंथी बरोबर. या ठिकाणी टीयर तयार होणार आहे, अश्रू तयार होणार आहे बरोबर. आणि डक्टच्या मदतीने हे अश्रू कुठे येणार बघा, या ठिकाणी येणार तुमच्या कॉर्नियाच्या साईडला. मग टीयर ग्लँड कोणते आहे, एक्झोक्राइन ग्लँड. त्यानंतर काय आहे, सलायवरी ग्लँड. त्यानंतर काय आहे, सलायवरी ग्लँड बरोबर. आपल्या तोंडातला ग्लँड असणार आहे सलायवरी ग्लँड. त्यानंतर गॅस्ट्रिक म्हणजे आपला स्टमक मधला गॅस्ट्रिक ग्लँड. त्यानंतर असणार आहे इंटेस्टिनल ग्लँड. या सगळ्या ग्लँड्स कोणत्या असणार आहे, एक्झोक्राइन ग्लँड. बघा या ठिकाणी काय, सलायवरी ग्लँड बरोबर. हा सलायवा म्हणजे आपण जेही खातो ते खाल्ल्यानंतर आपल्या तोंडामध्ये जी लाळ तयार होते बरोबर आहे, ती लाळ म्हणजेच काय, सलायवा. म्हणजे त्याच्यामध्ये असतात एन्झाईम. त्याच्यामध्ये काय असतात, एन्झाईम. म्हणजे आपण खाल्ल्यानंतर मग हे एन्झाईम सिक्रेट होतात आणि त्या अन्नाला काय करतात, ब्रेक करतात. कोणत्या ग्लँड, सलायवरी ग्लँड. त्यानंतर काय असणार आहे, इंटेस्टिनल ग्लँड. आपल्या स्टमक मध्ये बघा या ठिकाणी कोणत्या ग्लँड असणार आहे, गॅस्ट्रिक ग्लँड अँड इंटेस्टिनल ग्लँड. दोज आर द एक्झोक्राइन. दोज आर द एक्झोक्राइन. Then what, here it is the functions of glandular epithelial tissue. जे ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू असणार त्यांचे फंक्शन काय असणार बघा. द इपिथेलियल टिश्यू कव्हर्स द बॉडी सरफेस अँड हेल्प्स इन इम्पार्टिंग प्रोटेक्शन फ्रॉम द मेकॅनिकल इंजुरी बरोबर. या जे इपिथेलियल टिश्यू आहे ते इपिथेलियल टिश्यू काय करणार आहे, स्किन सरफेसचं प्रोटेक्शन करणार आहे बरोबर. स्किन सरफेसचं काय करणार आहे, प्रोटेक्शन करणार आहे. कशापासून तर, मेकॅनिकल इंजुरीपासून. देन व्हॉट, लार्ज नंबर ऑफ इपिथेलियल सेल आर मॉडिफाईड विच आर रिस्पॉन्सिबल फॉर मेनी बॉडीले सिक्रेशन विच आर द अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी. आता आपल्या बॉडीमध्ये हा जो स्वेट आहे बरोबर आहे, हा जो घाम तयार होणार आहे, या स्वेटचं फंक्शन काय, अँटीबॅक्टेरियल. व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्वेट, इट इज द अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी. म्हणजे तो जो बॅक्टेरिया असणार त्या बॅक्टेरियाला आपला स्वेट काय करतो आहे, किल करतोय. स्वेट काय करणार आहे, बॅक्टेरियाला किल करणार ओके. दॅट्स व्हाय व्हॉट द फंक्शन्स ऑफ ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू, दे रिलीज द स्वेट अँड स्वेट हियर इट इज द ॲबिलिटी ऑफ व्हॉट, अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी. देन इपिथेलियल सेल ऑल्सो हेल्प रिमूव्हल ऑफ एक्सेस टॉक्सिक मटेरियल फ्रॉम द बॉडी बरोबर. आपल्या बॉडीमध्ये जे टॉक्सिन्स तयार होणार आहे ते टॉक्सिन्स काय होणार आहे, बॉडीच्या बाहेर रिमूव्ह होणार आहे. कशाच्या मदतीने, इपिथेलियल टिश्यूच्या मदतीने. त्यामुळे बघा आपण पहिलं फंक्शन काय बघितलं, हे जे स्किन आहे हे स्किन काय करणार आहे, आपलं प्रोटेक्शन करणार आहे कोणत्याही प्रकारच्या मेकॅनिकल इंजुरीपासून. त्यानंतर स्वेट तयार होतोय, स्वेटची ॲक्टिव्हिटी काय आहे, अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी. आणि आपल्या बॉडीमध्ये जेही टॉक्सिन्स तयार होणार आहे ते डक्टच्या मदतीने काय होणार आहे, बॉडीच्या बाहेर फेकल्या जाणार. रिमूव्ह द व्हॉट, टॉक्सिन्स फ्रॉम व्हॉट, बॉडी. देन व्हॉट, इपिथेलियल सेल आर प्रोव्हाइडेड विथ द मायक्रोविलाय बरोबर आहे. काय असणार आहे, मायक्रोविलाय असणार. आणि मायक्रोविलायचं फंक्शन काय असणार आहे, ॲब्झॉर्प्शन. मायक्रोविलायचं फंक्शन काय असणार आहे या ठिकाणी, हियर इट इज द ॲब्झॉर्प्शन. देन व्हॉट, मायक्रोविलाय इन्क्रीज द सरफेस एरिया फॉर द ॲब्झॉर्प्शन. आता मायक्रोविलाय म्हणजे काय, नेटवर्क आहे बरोबर. हे सगळं नेटवर्क आहे आणि नेटवर्कमुळे सरफेस एरिया काय होणार आहे, या टिश्यूचा वाढणार. आणि जितका सरफेस एरिया जास्त असणार आहे तितकंच ॲब्झॉर्प्शन कसं असणार आहे, जास्त असणार आहे.
Then what? The sixth one type of epithelial tissue, it is the sensory epithelial tissue. Sensory epithelial tissue means what? It is made up of columnar cell are modified into neurosensory cell. ज्या sensory epithelial tissue असणार ते कोणत्या सेलने बनलेले आहे? कॉलुमनार सेलने बनलेला आहे. सेन्सरी एपिथेलियल टिश्यू दोज आर मेड अप ऑफ कॉलुमनार सेल. देन व्हॉट? इन दिस सेन्सरी एपिथेलियल टिश्यू द सेन्सरी हेअर प्रेझेंट ॲट द फ्री एंड ऑफ द सेल. बरोबर. ह्या ज्या सेन्सरी एपिथेलियल टिश्यू असणार आहे त्यामध्ये कोणत्या सेल्स असणार आहे? सेन्सरी हेअर असणार आहे. काय असणार आहे? सेन्सरी हेअर प्रेझेंट ॲट द फ्री एंड ऑफ द सेल. देन व्हॉट इज द सेन्सरी एपिथेलियल टिश्यू? एक्झाम्पल सेन्सरी एपिथेलियल टिश्यूचे एक्झाम्पल जर विचारले, बरोबर आहे ना, त्या सेन्सरीमध्ये एक्झाम्पल काय असणार आहे? नोज, ऑल फॅक्टरी नर्व्स. बरोबर. नोजच्या मदतीने आपल्याला काय होणार आहे? सेन्स होणार आहे स्मेलचा. That's why what? The sensory epithelial tissue, it is the sensory means what? Nose, olfactory nerve असणार आहे. आणि हे जे नोज आहे, नोजच्या मदतीने आपल्याला कशाचा सेन्स होणार आहे? स्मेलिंग सेन्सेशन. त्यानंतर काय असणार आहे? आय. आय मध्ये काय असणार आहे? फोटो रिसेप्टर सेल. फोटो रिसेप्टरमुळे आपल्याला जो सेन्स होणार आहे तो सेन्स कशाचा होणार आहे? विजनचा. बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी काय आहे? ऑडिटरी नर्व. बरोबर आहे. ऑडिटरी नर्व्स असणार त्यामुळे आपल्याला ऐकण्याची क्षमता येणार. बरोबर. हिअरिंग सेन्सेशन होणार. ओके. दॅट्स व्हाय व्हॉट? इट इज द हिअरिंग सेन्सेशन. मग बरोबर आहे. या ज्या सेन्सरी सेल असणार आहे, स्मेलिंग सेन्स असणार, विजन सेन्स असणार आहे, हिअरिंग सेन्सेशन असणार आहे. कशामुळे? तर ह्या सेन्सरी एपिथेलियल टिश्यूमुळे. मग कोणकोणते सेन्सरी ऑर्गन आहे बॉडीमध्ये? नोज सेन्सरी ऑर्गन आहे, आय सेन्सरी ऑर्गन आहे, इयर सेन्सरी ऑर्गन आहे. त्यामुळे याचं फंक्शन काय आहे? इट रिसीव्ह द इंटरनल अँड एक्सटर्नल स्टिम्युलेशन. म्हणजे बाहेरचे आणि मधातले जे स्टिम्युलेशन असणार आहे त्या स्टिम्युलेशनचं हे काय घेणार आहे? सेन्सेशन घेणार आहे. कोणता टिश्यू? सेन्सरी एपिथेलियल टिश्यू. देन नेक्स्ट वन व्हॉट? जर्मायनल इपिथेलियल टिश्यू. नेक्स्ट वन काय असणार आहे? जर्मायनल इपिथेलियल टिश्यू. मग आपण ऑलरेडी बघितलंय की जर्मायनल इपिथेलियल टिश्यू नथिंग बट मीन्स व्हॉट? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सेक्स सेल. जर्मायनल मीन्स व्हॉट? सेक्स सेल. मग या ठिकाणी सेक्स सेल काय असणार बघा? इन विच ॲप्लॉइड गॅमेट्स आर फॉर्म. बरोबर आहे ना. सेक्स सेल म्हणजे काय असणार आहे? ॲप्लॉइड गॅमेट्स तयार होतं. फॉर एक्झाम्पल स्पर्म इन मेल गॅमेट. बरोबर. मेलमध्ये काय तयार होणार आहे? स्पर्म. स्पर्म म्हणजे काय असणार आहे? मेल गॅमेट. आणि फिमेलमध्ये काय तयार होणार आहे? ओव्हम. ओव्हम म्हणजे काय? फिमेल गॅमेट. दॅट्स व्हाय व्हॉट? इन जर्मायनल इपिथेलियल टिश्यू इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सेक्स सेल. बरोबर आहे. हॅप्लॉइड गॅमेट तयार करणार आहे. हॅप्लॉइड म्हणजे काय? सिंगल एन वाले. स्पर्म मेल गॅमेट असणार, ओव्हम फिमेल गॅमेट असणार. स्पर्म मेलमध्ये तयार होणार आहे, ओव्हम फिमेलमध्ये तयार होणार. बरोबर. आणि याची एक्झाम्पल काय असणार आहे? सेमिनिफेरस ट्युब्युल्स इन द मेल. बरोबर. जे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असणार त्याच्यामध्ये काय असणार आहे? सेमिनिफेरस ट्युब्युल्स. बरोबर. आणि जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असणार त्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये असणार आहे ओव्हरी. बरोबर. आणि या सेमिनिफेरस ट्युब्युल्स आणि या ओव्हरीमध्ये कोणत्या टिश्यू असणार आहे? जर्मायनल इपिथेलियल टिश्यू. Then next one, after the simple epithelial tissue, the next one topic here it is the compound epithelial tissue. कारण आपण काय बघतोय? एपिथेलियल टिश्यू. एपिथेलियल टिश्यूचे दोन टाइप, सिंपल एपिथेलियल टिश्यू आणि दुसरा टाइप आहे कंपाऊंड एपिथेलियल टिश्यू. आतापर्यंत आपण बघितलं सिंपल एपिथेलियल टिश्यू आणि त्याचे सब टाइप्स. आता आपण बघणार आहे कंपाऊंड एपिथेलियल टिश्यू. व्हॉट इज द कंपाऊंड एपिथेलियल टिश्यू? मीन्स वॉट? बघा आता सिंपल इपिथेलियल टिश्यूमध्ये सिंगल लेअर ऑफ सेल होते. सिंपल इपिथेलियलमध्ये काय होतं? सिंगल लेअर ऑफ सेल. परंतु तुम्ही जर कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू बघितलं तर यामध्ये काय? नंबर ऑफ लेयर्स ऑफ सेल. लाईक दॅट. बघा काय आहे? नंबर ऑफ लेयर्स ऑफ सेल्स ऑन व्हॉट? बेसमेंट मेम्ब्रेन. याची बेसमेंट मेम्ब्रेन आहे याच्यावर नंबर ऑफ सेल्स. ओके. दॅट्स वाय इन द स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू कन्सिस्ट ऑफ मेनी लेअर ऑफ द सेल्स. ओके. व्हॉट? हिअर इट इज द मेनी लेअर ऑफ सेल्स. मीन्स व्हॉट? हिअर इट इज द कॉर्निफाईड स्क्वॅमस लेअर, हिअर इट इज द इंटरमिडिएट लेअर, हिअर इट इज द स्ट्रॅटम जर्मिनेटिव्हम. बरोबर. हे सगळे काय आहे? वेगवेगळ्या प्रकारच्या लेअर. देन ओनली लोअर मोस्ट लेअर इज प्लेस ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. बरोबर. या ठिकाणी याची सगळ्यात लोअर मोस्ट लेअर आहे सेलची. हे सगळ्यात लोअर मोस्ट लेअर जी आहे सेलची ते कोणत्या लेअरवर असणार आहे? बेसमेंट मेम्ब्रेनवर आहे. बाकी हे जी वरची लेअर आहे हे वरची लेअर बेसमेंट मेम्ब्रेनवर असणार आहे का? नाही. ही इंटरमिडिएट लेअर असणार आहे का बेसमेंट मेम्ब्रेनवर? नाही. मग फक्त हे जी लोअर मोस्ट लेअर आहे तीच लोअर मोस्ट लेअर कुठे असणार आहे? बेसमेंट मेम्ब्रेनवर असणार. दॅट टाइम दिस लेअर. बरोबर आहे. म्हणजे ही जी लेअर असणार आहे बेसमेंट मेम्ब्रेनवर त्या लेअरला म्हणणार आपण स्ट्रॅटम जर्मिनेटिव्हम. त्याला म्हणणार आपण स्ट्रॅटम जर्मिनेटिव्हम. अँड द सेल ऑफ विच हॅज ॲबिलिटी टू डिवाइड अँड रिडिवाइड. बरोबर. आणि ह्या सेलमध्ये ॲबिलिटी कशाची? डिवाइड आणि रिडिवाइड. म्हणजे या सेलमध्ये डिव्हिजन होणार. त्यापासून 2, 2पासून 4, 4पासून 8 म्हणजे स्ट्रॅटम जर्मिनेटिव्हम हॅव द ॲबिलिटी टू डिवाइड अँड रिडिवाइड. आणि स्ट्रॅटम जर्मिनेटिव्हमचं जे एक्झाम्पल असणार ते असणार आपली स्किन. काय असणार? आपली स्किन. त्यामुळे आपल्या स्किनमधून डेड सेल्स रोज
बाहेर पडतात आणि नवीन सेल्स काय होतात तयार होतात, त्याला म्हणणार आपण स्ट्रॅटम जर्मिनेटिव्हम. बघा दॅट्स व्हॉट स्किन here it is the what example of compound epithelial tissue. Skin here it is the example of compound epithelial tissue. Okay, therefore what the compound epithelial tissue nothing but means what number of layer of cell which are present on basement membrane. तुमचे जे बेसमेंट मेम्ब्रेन असणार त्याच्यावर नंबर ऑफ लेअर ऑफ सेल असणार. देन कंपाऊंड एपिथेलियल टिश्यूचे दोन टाईप असणार आहे, स्ट्रॅटिफाईड कंपाऊंड एपिथेलियल टिश्यू अँड ट्रान्झिशनल कंपाऊंड एपिथेलियल टिश्यू. बरं, कंपाऊंड एपिथेलियल टिश्यूचे टाईप स्ट्रॅटिफाईड अँड ट्रान्झिशनल. मग स्ट्रॅटिफाईडमध्ये बघा काय असणार आहे, स्ट्रॅटम जर्मिनेटिव्हम अँड स्ट्रॅटम कॉर्नियम. जर स्ट्रॅटम जर्मिनेटिव्हम असला तर यामध्ये या सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असणार आणि स्ट्रॅटम कॉर्नियम असला तर या सेलमध्ये न्यूक्लियस ॲब्सेंट असणार. मग स्ट्रॅटिफाईड एपिथेलियल टिश्यूचं फंक्शन असणार आहे प्रोटेक्शन. बरोबर, फॉर एक्झाम्पल स्किन अँड रेक्टम. बरोबर, या ठिकाणी याचं फंक्शन काय असणार आहे, स्ट्रॅटिफाईडचं प्रोटेक्शन. आणि ट्रान्झिशनल एपिथेलियल टिश्यू म्हणजे काय, सेम लाईक द स्ट्रॅटिफाईड एपिथेलियल टिश्यू. जशा स्ट्रॅटिफाईड एपिथेलियल टिश्यू आहे तशाच ट्रान्झिशनल एपिथेलियल टिश्यू. फक्त डिफरन्स कशामध्ये असणार आहे, ओनली डिफरन्स इन शेप अँड स्ट्रक्चर. बरोबर, देअरफॉर व्हॉट एक्झाम्पल इज युरिनरी ब्लॅडर. मग आता तुम्ही जर युरिनरी ब्लॅडर मधलं तर युरिनरी ब्लॅडरमध्ये स्ट्रेचिंग होणार आहे. युरिनरी ब्लॅडरमध्ये काय होणार आहे, स्ट्रेचिंग. बरोबर, स्ट्रेच म्हणजे ज्यावेळेस आपण जास्त पाणी वगैरे पितो त्यावेळेस ते जे पाणी आहे ते जे युरिन आहे ते युरिनरी ब्लॅडरमध्ये आपल्या मूत्राशयामध्ये काय होतं, स्टोअर होतं आणि त्याचं व्हॉल्यूम जर जास्त आलं तर आपलं मूत्राशय त्या ठिकाणी युरिनरी ब्लॅडर फुटतं वगैरे का नाही, तर फक्त युरिनरी ब्लॅडरची काय होते, स्ट्रेचिंग होते. दॅट्स व्हॉट हिअर इट इज द कंपाऊंड एपिथेलियल टिश्यू. ओके, थँक्यू. हिअर इट इज द कंप्लीट एपिथेलियल टिश्यू, सिंपल एपिथेलियल टिश्यू अँड कंपाऊंड एपिथेलियल टिश्यू. आणि नंतर मग त्यांचे काय बघितले आपण, सब टाइप्स.